नवाब मलिकांबाबत पत्र लिहिणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला। पत्रकारांनी त्यांना बोलण्याची विनंती केली तेव्हा फडणवीस हात जोडून निघून गेले। दुरून हसत हसतच एवढं मोठं पत्र दिलं अशी त्यांनी खूण करून सांगितलं। गिरीश महाजनांनीही नवाब मलिकांचा महायुतीला पाठिंबा नको आहे अशी भूमिका मांडली आहे, तर शिंदे गटानेही फडणवीसांच्या पत्राचं समर्थन केलंय। त्यामुळे आता भाजप आणि शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट असा संघर्ष होण्याची चिन्ह आहे। नवाब मलिकांबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हात वर केलेत। जुने सहकारी असल्यानं तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मलिकांची भेट झाली, मात्र त्यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असा दावा तटकरेंनी केला। मलिकांना महायुतीत घेण्यावरून सुरू असलेल्या वादानंतर तटकरेंनी ही भूमिका मांडली। नवाब मलिकांच्या संदर्भातल्या पत्रावरून संजय राऊतांनी एक्स या समाज माध्यमावर ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे आणि यामधून त्यांनी फडणवीसांना खोचकपणे डिवचलंय। हल्ला फक्त मलिक यांच्यावर, बाकीचे त्यांच्या मांडीवर, पिते दूध डोळे मिटून जात मांजराची असं खोचक ट्विट राऊतांनी केलंय। नवाब मलिकांवरून वाद पेटलेला असताना समीर वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने एक ट्विट केलंय। मलिकांवरून फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेचं क्रांतीनं कौतुक केलंय। राष्ट्रप्रेम सर्वोपरी, आज तुमच्याविषयी असणारा आदर 100 पटीनं वाढला असं क्रांती रेडकरनं म्हटलंय। आर्यन खान प्रकरणामध्ये मलिक आणि वानखेडेंमध्ये चांगलीच जुंपलेली होती। सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी कोल्हापूरमध्ये सकल मराठा समाजाकडून जागर आंदोलन करण्यात आलंय। कोल्हापुरातल्या ऐतिहासिक दसरा चौकात मराठा समाजाकडून देवीचा गोंधळ घालण्यात आला। मराठा समाजाला आरक्षण देण्याची सुबुद्धी सरकारला मिळावी यासाठी हे जागर आंदोलन करण्यात आलं। जळगाव प्रशासनानं कुणबी नोंदी शोधण्यात आघाडी घेतल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे। जळगावमध्ये आतापर्यंत 82,16,958 नोंदी तपासण्यात आल्या। यामध्ये 3,09,787 नोंदी आढळल्यात। निवृत्त न्यायमूर्ती शिंदेंच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीसमोर नोंदींची माहिती सादर करण्यात आली। मनोज जरांगेंची हिंगोलीमध्ये भव्य सभा पार पडली। या सभेला मराठा समाजानं मोठ्या संख्येनं गर्दी केली होती। सभेच्या पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सभास्थळापर्यंत रॅली काढण्यात आली। त्यानंतर जरांगेंची सभा पार पडली। यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसणार नाही असा निर्धार मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा व्यक्त केला आहे। ओबीसी राजकीय आरक्षण वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याची माहिती केंद्र सरकारनं राज्यसभेत दिली आहे। एका सदस्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकसंख्येनुसार ओबीसींसाठी आरक्षण वाढवण्याची मागणी केली होती, मात्र आमच्यासमोर असा कोणताही प्रस्ताव नाही असं कपिल पाटील यांनी स्पष्ट केलं। ओबीसींच्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर क्रांतीभूमीतून सुरुवात झाली। 11 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर असा या आंदोलनाचा पहिला टप्पा पार पडला होता। फडणवीसांच्या आश्वासनानंतरही मागण्या मान्य न झाल्यानं ओबीसींकडून पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आले। अकोल्यामध्ये ओबीसी महासंघ आणि अत्यल्प समाज संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसींचं आरक्षण इतर समाजांना देऊ नये अशा मागणी यावेळी करण्यात आल्या। सांगलीच्या जतमध्ये तहसील कार्यालयावर ओबीसी समाजानं धडक मोर्चा काढला। जातनिहाय जनगणना, ओबीसी महामंडळांना भरघोस निधी आणि छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांना संरक्षण द्यावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। शिंदे गटातील आमदार आपल्याच मंत्र्यांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कामं होत नसल्याचा आरोप करत आमदारांनी नाराजी व्यक्त केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर आमदारांनी मंत्र्यांची खरडपट्टी काढली। आमदारांच्या या नाराजी नाट्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्र्यांना तंबी देण्यात आली। भाजपच्या संसदीय गटाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना 3 राज्यांमधील भाजपचा विजय हा सामूहिक विजय आहे। सरकारच्या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं। धुळ्यामध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेनेनं मोर्चा काढला। करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती आणि त्याचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। वर्ध्यात रोहित पवार यांची पुस्तक तुला करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेपूर्वी रोहित पवार यांची पुस्तक तुला केली। या पुस्तक तुलेमध्ये थोर पुरुष तसंच स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा समावेश होता। वर्ध्याचे राष्ट्रवादी युवा नेते समीर देशमुख यांच्याकडून रोहित पवार यांना ही पुस्तकं भेट देण्यात आली। कल्याण डोंबिवलीसाठी स्वतंत्र धरणाची मागणी शिवसेना आमदारांनी केली आहे आणि कल्याण डोंबिवलीकरांना बारवी धरणातून पाणी पुरवठा होतो, मात्र या शहराची लोकसंख्या पाहता अंबरनाथचं कोशिवली धरण हे आरक्षित करण्याची मागणी शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे।
संजय राऊतांनी माफी मागावी अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलाय। बदली आणि भरत्यांमध्ये पारदर्शी कारभार आहे, राऊतांच्या आरोपात तथ्य नाही असं सावंतांनी म्हटलंय। राज्यात आरोग्य अधिकाऱ्यांना बॉसला खंडणी द्यावी लागल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला होता। बातमी झी 24 तासच्या इम्पॅक्टची शिक्षण खात्यामध्ये गैरकारभार करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलाय। शिक्षण खात्यातल्या 3 लाचखोर अधिकाऱ्यांनी बेहिशेबी मालमत्ता जमवल्या प्रकरणात पुणे एसीबीनं गुन्हे दाखल केलेत आणि याबाबतचं वृत्त झी 24 तासनं सर्वात आधी दाखवलं होतं। सोलापूरमध्ये माळशिरस तालुक्याच्या पिलवमध्ये महालक्ष्मी मंदिर परिसरात रस्त्याचं काम हे निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप होतोय। ठेकेदारांच्या निकृष्ट कामाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे आणि त्यामुळे हा रस्ता चांगल्या दर्जाचा झाला नाही तर ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। यवतमाळच्या आयता आणि कवठा इथल्या ग्रामस्थांनी भूमिलेख अधिकाऱ्यांना अडवलं। निम्न पैनगंगा धरणासाठी गावठाण मोजणी करता ते आले होते। 95 गावं या धरणाच्या बुडीत क्षेत्रात असल्यानं गेल्या 25 वर्षांपासून या धरणाला विरोध आहे, त्यामुळे सरकार गावकरी संघर्ष वाढण्याची आता शक्यता आहे। विदर्भातल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा पायी लॉंग मार्च सुरू झाल्या। अमरावतीहून 2000 शेतकरी नागपूर विधान भवन दिशेने निघालेत। 12 डिसेंबर रोजी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा नागपूर विधान भवनावर धडकणार आहे आणि प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये आरक्षण, प्रकल्पग्रस्त आर्थिक विकास महामंडळाची स्थापना अशा त्यांच्या मागण्या आहेत। नाशिकच्या इगतपुरीतल्या आदिवासी शेतकऱ्यांनी मंत्रालयावर पायी मोर्चा काढला। बेकायदेशीर बळकावलेल्या जमिनी परत द्या, भूमाफियांवर गुन्हे दाखल करा अशा त्यांच्या मागण्या आहेत आणि याबाबत मंत्र्यांना निवेदन देऊन आझाद मैदानात उपोषण केलं जाणार आहे। गोंदिया नगर परिषदेच्या अग्निशमक विभागातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शोले स्टाईलमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं। वाढीव वेतनाच्या मागणीसाठी 1 डिसेंबरपासून कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी विरोधी आंदोलन केलं। वाशीमध्ये रायगडच्या पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेनं आमरण उपोषण सुरू केलं। हेटवणे कालव्याच्या पुढच्या कामाला मंजुरी मिळावी, सार्वजनिक वितरण व्यवस्था पाणीपुरवठा योजनेचं काम दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करावं आणि खारेपाटमधल्या शेतकऱ्यांना हक्काचं सिंचनाचं पाणी मिळावं अशा मागणी यावेळी करण्यात आल्या। चंद्रपूरमधल्या ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलाव संवर्धनासाठी इको प्रो संघटनेनं आंदोलन केलंय। नागपूर हिवाळी अधिवेशन निमित्तानं रोज 1 दिवस 1 आंदोलन या आंदोलन साखळीची सुरुवात झाली आहे। सांडपाणी सोडल्या त्या तलाव प्रदूषित असल्याच्या तक्रारी आहेत। पनवेलमध्ये आजपासून पाणी कपात केली जाणार आहे। आठवड्यातला 1 दिवस विभागनिहाय पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पनवेलकरांना जूनपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करता यावा यासाठी 8 डिसेंबरपासून 15 जूनपर्यंत पाण्याचं नियोजन करण्यात आलंय। त्यामुळे पनवेलकरांना पुढचे 7 महिने पाणी जपून वापरावं लागणार आहे। पालकांविरोधात आता मुलं सुद्धा कोर्टात दाद मागू शकणार आहेत। एखाद्या प्रकरणामध्ये कोर्टानं पालकांच्या बाजूने जर निकाल दिला तर मुलांना आणि निकटच्या नातेवाईकांना अपीलीय प्राधिकरणामध्ये दाद मागता येणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी ब्लॅक फिल्मिंग प्रकरणामध्ये मोठी कारवाई केली आहे। 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये 2000हून अधिक वाहनांच्या काळ्या काचा उतरवण्यात आल्यात। वाहन चालकांवर आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली आहे। आरटीओच्या परवानगीशिवाय वाहनामध्ये कोणताही बदल केला तर त्या वाहन चालकाला 1000 रुपये दंड केला जातोय। मुंबईच्या रस्त्यांवर बेकायदा उभ्या असलेल्या वाहनांवर आता मार्शल लक्ष ठेवणार आहेत। काही वाहनं वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मुंबई महापालिका आता मार्शल नेमणार आहे। अवैध वाहनतळ आणि वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेनं हा पर्याय निवडला आहे। मुंबई महापालिका प्रदूषण मुक्तीसाठी एक नवा प्रयोग करते। आता महापालिका दर शनिवारी संपूर्ण शहर चकाचक करणार आहे आणि या मोहिमेमध्ये रस्ते धुण्यात येणार आहेत। सार्वजनिक भिंती, कचरा कुंड्यांची स्वच्छता, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता तसंच बेवारस वाहनांची विल्हेवाट अशा बऱ्याच गोष्टी या स्वच्छता मोहिमेदरम्यान करण्यात येणार आहेत। राज्यातल्या अनेक महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास कोर्सेस उपलब्ध होणार आहेत। पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी जास्तीचा वेळ द्यावा लागतो आणि त्यामुळे आता महाविद्यालयांमध्ये कमी कालावधीसाठीचे कौशल्य विकास कोर्सेस करता येणार आहेत। विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। पंढरपूरमध्ये इस्कॉन संस्थेच्या पंढरीनाथ मंदिर परिसरातलं दुर्गंधीयुक्त
अस्वच्छ पाणी हे चंद्रभागा नदीमध्ये मिसळते आणि त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी याबाबत आरोप केलाय। या दूषित पाण्यामध्ये भाविकांना स्नान करण्याची वेळ आली आहे आणि याची तातडीने दखल घेत इस्कॉनने दुरुस्ती काम हाती घेतले। ऊसापासून इथेनॉल तयार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे आता इथेनॉलसाठी ऊसाचा वापर करता येणार नाहीये। केंद्र सरकारने याबाबत नोटिफिकेशन जारी केलंय। या निर्णयाचा साखर कारखान्यांना आणि ऊस उत्पादकांना फटका बसणार आहे। या निर्णयाला विरोध करत राज्य मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ केंद्रीय सहकार मंत्र्यांची भेट घेणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नागपूर जिल्ह्यातल्या मौदा गावी जाऊन अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली। शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली। त्यानंतर ते तरसगावात शेताच्या बांधावर गेले। निफाडमध्ये द्राक्ष आणि कांदा पाठोपाठ टोमॅटो पिकाला गारपीट आणि अवकाळीचा फटका बसला। टोमॅटोच्या 20 किलोच्या क्रेट्सला 600 ते 700 रुपये इतका बाजारभाव आहे आणि यामधून 20 ते 25 लाख रुपयांचं उत्पन्न हाती आलं असतं। मात्र गारपिटीमुळे संपूर्ण टोमॅटोचं पीकच आता खराब झाले, त्यामुळे हातातोंडाशी आलेला हा घास हिरावला गेला। यवतमाळमध्ये विमा रकमेला सुरक्षा देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। बैलगाडीत तिजोरी ठेवून त्यामध्ये 52 रुपये 99 पैसे ठेवण्यात आले आणि त्यासह मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान होऊन सुद्धा विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या हाती तुटपुंजी रक्कम ठेवली आणि याचा निषेध केला। धुळ्याच्या शिरपूरमध्ये माथेफुरींनी उभ्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय। 6 ते 7 शेतकऱ्यांची पपई, केळी तसंच शेतातल्या पाईपलाईनचं नुकसान करण्यात आलं आणि विशेष म्हणजे चोरीसाठी नव्हे तर नुकसानाच्या हेतून ही तोडफोड करण्यात आली। तातडीनं या माथेफिरूंवर कारवाईची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। अहमदनगरमध्ये ध्वज दिनानिमित्त ध्वज निधी संकलन कार्यक्रम पार पडला। यावर्षी जिल्ह्यामध्ये 1,84,00,00,000 निधी संकलित झाला। यावेळी अण्णा हजारे उपस्थित होते। हा निधी शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत म्हणून दिला जातो, त्यामुळे यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। पुण्यामध्ये सशस्त्र सेना ध्वजदिनी एक अनोखी मानवंदना देण्यात आली। भारताचा राष्ट्रध्वज तसंच लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या ध्वजाची भव्य प्रतिकृती नरेतल्या जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये साकारण्यात आली। भारत मातेच्या जयघोषात विद्यार्थ्यांनी हा दिवस साजरा केला। अमरावतीमध्ये गुरुवारी रात्री गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला। अमरावतीहून अंगणगाव सोजीकडे जाणाऱ्या कारचा पाठलाग करत अंधाधुंद गोळीबार करण्यात आला। दर्यापूर इथल्या रफत पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली। या घटनेमध्ये 4 जण जखमी झाले, तरुणी गंभीर जखमी आहे। एटीएम सेंटरमध्ये मदत करण्याच्या बहाण्यानं एटीएम कार्ड बदलणाऱ्या 2 आरोपींना मुंबईतल्या कुरार पोलिसांनी अटक केली। या आरोपींनी मदतीच्या बहाण्यानं मुंबई, ठाणे, मीरा रोड, वसई विरारसह अनेक भागात लोकांची फसवणूक केल्याचं उघड झालंय। आरोपींकडून 117 एटीएम कार्ड जप्त केले। प्रद्युम्न, राधेश्याम, विवेक पांडे अशी आरोपींची नावं आहेत। नाशिक पोलिसांच्या गुंडांविरोधी पथकानं भोपाळमधून अक्षय गणेश नाईकवाडे या सराईत ड्रग्ज माफियाला अटक केली आहे। अक्षय नाशिक शहरातल्या ड्रग्ज माफिया मोक्का गुन्ह्यातला तो मुख्य आरोपी आहे आणि 3 महिन्यांपासून तो फरार होता। या अटकेनंतर अंमली पदार्थांचं एक नेटवर्क उद्ध्वस्त व्हायला मोठी मदत होणार आहे। रेकी करून घरफोडी करणाऱ्या एका चोराला नांदेड पोलिसांनी अटक केली आहे। राजू बाबूराव गायकवाड असं या चोराचं नाव आहे। त्याच्याकडून 32 तोळे सोनं तसंच चांदी हस्तगत केली। 20 नोव्हेंबरला वसंतनगरमध्ये कुलूप तोडून त्यानं घरफोडी केली। लाल मातीतली कुस्ती म्हणजे